सुंदर आहे ते, याचं सुद्धा सुंदर आहे. तुमच्या दुकानाचं नाव? हॅलो, गुड मॉर्निंग. धनत्रयोदशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस. तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं की हे गार्डन आम्ही जे छोटंसं बनवलं आहे हे क्लीन केलं आणि त्याच्यासाठी पूर्ण दिवस दिला. पण वर्थफुल आहे कारण आता खूप प्रसन्न वाटते सकाळी सकाळी. ऑल थँक्स टू शौर्याचे पप्पा, कारण त्यांनी इतकी मेहनत घेतली काल दिवसभर, तेव्हा जाऊन हे इतकं स्वच्छ आणि प्रसन्न झालेलं आहे. चला, आजचा व्लॉग थोडा मोठा होणार आहे कारण 3 गोष्टी मला शेअर करायच्या आहेत. 2 विचित्र प्रसंग जे माझ्यासोबत घडले ते मला शेअर करायचे आहे आणि सोबत तुळशीबागेत केलेली खरेदीसुद्धा तुम्हाला दाखवायची आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे ना आम्ही काल आणि परवामध्ये जितके पार्सल आले ते सगळे ओपन करत होतो. पार्सल काही रिसीव झालेले रिटर्न पण करायचे आहेत, ते आवडले नाही. चला, आज आहे धनत्रयोदशी. सकाळची कामं झालेली आहेत बऱ्यापैकी. ॲक्च्युली काय झालं, मगाशी तुम्ही क्लिपमध्ये बघितलं असेल की आम्ही पार्सल ओपन करत होतो आणि शौर्याच्या पप्पांनी काही म्हणजे कपडे मागवले होते अजिओवरून, जे माझी म्हणजे बहिणीची मुलगी आहे आणि यांच्या बहिणीची मुलगी म्हणजे माझ्या नंदेची मुलगी, त्या दोघींसाठी मागवलेले. तर ते दोन्ही कपडे आम्हाला दोघांना पण इतके असे काही आवडले नाही. म्हटलं त्यापेक्षा तुळशीबागेमध्ये खूप छान क्वालिटीचे ड्रेसेस आलेले आहेत. मी आता लास्ट वीक गेलेली तेव्हा बघितलेलं. म्हटलं त्यातलं आपण काहीतरी घेऊ शकतो आणि अजून काही गिफ्ट घ्यायचं असेल तर ते घेऊया. सो शौर्याचे पप्पा म्हणाले की चल आपण तुळशीबागेमध्ये जाऊया. आज आहे धनत्रयोदशी. कालचं वसुबारसचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल की किती गोंधळ होता घरामध्ये. सो आता आम्ही जात आहोत तुळशीबागेमध्ये. दुपारचे 12 वाजत आलेले आहेत. खरं तर शौर्याचा झोपायचा टाईम होत आलेला आहे, पण ठीक आहे, आम्ही सगळं शॉपिंग करेपर्यंत तो छान खेळेल. त्यानंतर घरी आल्यावरती तो निवांत झोपू शकतो, कारण तितकी झोप आता तो करतो थोडंसं ॲडजस्ट आणि होते चिडचिड. पण ठीक आहे, काहीतरी असं बाहेर जायचं असेल तर मग आवडतं त्याला. सो चला पटकन, तुळशीबागेमध्ये काय काय गोष्टी नवीन आलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा तुळशीबागेमध्ये जाऊन काय काय घेऊ शकता ते सगळं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप गर्दी असणार आहे मला माहिती आहे, पण त्यातल्या त्यात तुमच्यापर्यंत छान छान गोष्टींचं मला व्हिडिओज शेअर करायचे आहेत. कारण दिवाळी म्हणजे शॉपिंग आणि घर सजावट असू दे, मिठाई, परत कपडे, हे ते सगळ्या गोष्टींचं लखलखाट सगळं मार्केटमध्ये असतं आणि आपल्या बायकांना ते सगळं बघायला खूप आवडतं. सो म्हटलं तो ब्लॉग पण तुम्हाला शेअर करेल. तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल, तुम्ही सुद्धा तुळशीबागेत जाऊन आले असाल किंवा जाणार असाल तर हा ब्लॉग नक्की माझा बघा. सो चला, मी निघते आता. शौर्याचे पप्पा आणि शौर्य खाली वाट बघत आहे. हॅलो बोला.
दिवाळीनिमित्ताने नेहमीप्रमाणे तुळशीबागेमध्ये प्रचंड गर्दी होती. मी मंडईच्या इथे शौर्य आणि शौर्याच्या पप्पांना सोडलं. मंडईमध्ये जे मेट्रो स्टेशन आहे तिथे ते खेळतात आणि तिथूनच भाजी मार्केटची जी गल्ली आहे तिथून मी आतमध्ये आले. ही सर्वात पहिले पूजेची जी काही सामानं आहेत त्याची रांग लागते. चौरंगाचे आसन विकत घेतल्यानंतर मी थोडीशी पुढे निघाली आणि माझ्या हातामध्ये कॅमेरा होता जो मी DJI Osmo Pocket 3 तुम्हाला दाखवलेला तो कॅमेरा घेऊन मी शूट करत होते आणि खूप सांभाळूनच शूट करत होते. त्यामुळे आजूबाजूला माझं व्यवस्थित लक्ष होतं की कोणी असे भुरटे चोर जे असतात ते आहेत का आणि मोबाईल वगैरे व्यवस्थित मी माझ्या बॅगेमध्ये ठेवलेला. तरीसुद्धा एक मुलगा मला रस्त्यामध्ये अडवून विचारत होता की तुम्ही रील्स शूट करता का, उगाचच माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता. इथे मी कॅमेरा माझा ऑनच होता, मी चालत होते म्हणून, आणि तो मुलगा माझ्या मागे पुढे सारखा म्हणजे पाठलाग करत होता. त्यामुळे कॅमेऱ्याचं तुम्हाला हे जे क्लिप आहे वाकडं तिकडं दिसत असेल, पण तुम्हाला दिसत असेल की तो उभा आहे माझ्या बाजूला. त्यांनी अक्षरशः जसं मला घेरलंच होतं आणि मला कुठून जाण्यासाठी असा रस्ताच देत नव्हता. तो सारखं काही ना काही प्रश्न विचारत होता की तुम्ही रील शूट करता का, एडिटिंगचे 3-4 हजार घेता, तुम्ही कसे करता. मी त्याला म्हणत होते की व्हिडिओ टाक, तू तुझे होतील व्हायरल, मी घाईमध्ये आहे, मला जाऊ दे आता, चल. तर त्याचं काही ना काही प्रश्न विचारून मला दाखवा ना, तुमच्या चॅनलचं नाव टाका ना माझ्या मोबाईलवरती, हे ते करून खूप अननेसेसरी एंगेज करण्याचा प्रयत्न करत होता की द्या ना माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही नाव टाका तुमच्या चॅनेलचं आणि मला कॅमेरा हातात पकडायला द्या असं. सो सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला म्हटलं की माझं बाळ रडत आहे, मी घाईमध्ये आहे, आणि तिथून पटकन निघाले. आणि या प्रसंगावरून मला हे सांगायचं आहे की बऱ्याचदा आपण कंटेंट क्रिएटर किंवा अजूनही आपण नॉर्मल लोकांच्या आयुष्यामध्ये अशी फसवणारी लोक आजूबाजूला मार्केटमध्ये फिरत असतात आणि काहीतरी निमित्त काढतात आणि आपल्या वस्तू आपल्या हातातून खिचून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कंटेंट क्रिएटरला कधीकधी असंही होतं की खरंच तो माझा सबस्क्रायबर आहे का, खरंच मला माझे व्हिडिओज बघतो का, तर मग मी असं लगेचच तिथून निघून जाणं योग्य आहे का याचा एक अंदाज घ्यायला लागतो. तोच अंदाज घेण्यासाठी मी तिथे 1 मिनटं थांबले, नाही तर मी असं चुकीच्या लोकांना एंटरटेन करत नाही. आणि बऱ्यापैकी मला फेस रीडिंग जमतं, त्यामुळे मला लगेचच वाईब्स क्लिक होतात लोकांचे. मी ऑरा स्कॅन पटकन करून घेते की लोकांचे काय हावभाव आहेत आणि ते लोक योग्य आहेत का बोलण्यासाठी. सो मी पटकन तिथून 2 ते 3 मिनटामध्ये निघाले. बाजूला आठवता पुढील बाजूला व्यवहारात संशयित वस्तूंना हात लावू नका. संशयित व्यक्तींपासून सावध राहा. त्यांना आपल्या जवळपास फिरकू देऊ नका. मग मी तुळशीबागेमध्ये एंट्री मारली. तुळशीबागेमध्ये बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे आणि तिथे सुद्धा अनाऊन्समेंट होतच होती की असे जे भुरटे चोर आहेत त्यांपासून सावधान राहा करून.
तुम्हीसुद्धा सणासुदीच्या काळात तुळशीबागेत जाणार असाल खरेदी करण्यासाठी तर काळजी घ्या. लहान बाळं तर अजिबात त्यांना घेऊन नका जाऊ आणि तुमचे जे काही महत्त्वाचे सामान आहे ते सांभाळून ठेवा आणि नंतर मग खरेदी करा. हा घडलेला दुसरा प्रसंग होता माझ्यासोबतचा आणि पहिला कोणता आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चलेगा, हमारा भी हो गया है, दुकान का एड्रेस चैनल श्वेता धनमाइस्के. अच्छा यूट्यूब चैनल. अभी अच्छा चैनल पे दिखा देती. अरे मैं अच्छा वाला दिखा देता हूँ. आपके लिए चाहिए ना? ले लो, मैं डिस्काउंट ले ये कैसा है सेट? अलग अलग, इसमें 400-500 600 और रेट लगा दूँगा. मैं आपको रेट लगा दूँगा जो भी होगा. खाली एक बार आप त्यांच्याकडे बँगल्सचं खरंच खूप छान कलेक्शन होतं जे आपण सणासुदीला घालू शकतो. विशेषतः सेटमध्ये खूप छान कलेक्शन होतं. मला तर हेच आवडलं होतं जे त्यांनी पहिलंही दाखवलं आणि त्याच्यावरती व्यवस्थित डिस्काउंट करून त्यांनी दिला आणि मी ते विकत घेतलं. दिवाळीनंतर परत या शॉपमध्ये शूटिंग करण्याचं ठरलेलं आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेलच. त्यांचं जे काही कलेक्शन आहे मी दाखवेल मग त्यावेळेला. ठीक आहे. ठीक है भैया, दिवाली के बाद आऊँगी मैं एक बार. फिर अच्छा और अच्छा वीडियो. ओके, नो टेंशन. याचं सांगा ना व्यवस्थित. कवड्यांचे कितीला आहे ते? नंतर मी रसाळ ब्रदर्स अँड सुगंधालय या दुकानामध्ये आली. यांच्याकडे खरंच खूप सुंदर तोरण आहेत. तुम्ही पाहिले असते. पूजेचे, लग्नाचे सर्व प्रकारचे साहित्य यांच्याकडे आहे. यांचं अजून एक नवीन दुकान सुद्धा चालू करणार आहेत ते. आणि या दादांनी खूप स्वतः या सगळ्या कलाकृती केलेल्या आहेत. ते सगळे आयटम्स पण अँटिक मिळतील इकडे. तर नक्की व्हिजिट करा त्यांच्या दुकानात. मेट्रो स्टेशनच्या बाहेर हा जो पुतळा आहे तो मी अगोदर जेव्हा बघितला तेव्हा मला जस्ट असं वाटलं की हा पुतळा आहे महात्मा गांधींचा.
पण जेव्हा मी रिटर्न येत होते त्यावेळेला माझं लक्ष गेलं की हा पुतळा नाही, एक व्यक्ती उभी आहे पुतळ्याचा अवतार घेऊन. सो मी लिटरली तिथे शॉक झाले. येणारे जाणारे लोकंसुद्धा बघतच होते. त्याने त्याच्या कलाकृतीसाठी काही देणगी मागितलेली होती आणि अक्षरशः तो म्हणजे दुपारचे 12 वाजल्यापासून उभा होता आणि जेमतेम आता 4:30-5 वाजत आले आहेत. तो अजून 9 वाजेपर्यंत उभा राहणार आहे असं म्हणत होता. पण हॅट्स ऑफ, असं उभं राहणं शक्यच नाही. आपल्याला किती कळ लागते, किती रग लागते. एक हात जरी आपण वरती करून बसलो थोडा वेळ तरी किती रग लागते. तो अक्षरशः फक्त डोळ्यांच्या पापण्या त्याच्या हलत होत्या, बाकी काहीच त्याची हालचाल नव्हती. पेमेंट फेल हो रहा है इसका. दूसरा स्कैनर नहीं है, दूसरा नंबर है, नंबर वाला ही फेल हो रहा है. मेरे पास कैश भी नहीं है. कैश मिला तो मैं आती हूँ. हाँ, अच्छा कर रहे हो. कितना देर से खड़े हो? 12 बजे. 12 बजे से खड़े हो. आपको अच्छा लगेगा वीडियो में आए हैं तो. और कितने बजे तक खड़े रहोगे ऐसे? 9 बजे. कुछ खाए आप? कहाँ से हो? ठीक है, उनके यहाँ पे कर देती हूँ मैं. काका त्यांचं पेमेंट करते. त्यांचं ॲक्च्युली तिथे स्कॅनर ठेवलं आहे ना, ते चालत नाही. पेमेंट फेल होते. मला पैसे द्यायचे आहेत त्यांना. मी म्हणलं त्यांचं पेमेंट म्हणजे काय म्हणतो? कॅश नाही ना काका. अरे बाबू ते 16 ते 18 वर्षापर्यंत साधारण आहेत वाटतं. आणि खूप रिजनेबल रेटसुद्धा आहेत. मी इथून 2 साड्या आणि 2 पोलका ड्रेस विकत घेतले. मला असे कलर्स दाखवा जरा. मी का
ज्या लोकांना 300 रुपयापासून ड्रेस घ्यायचे असतील त्यांच्यासाठी खूप छान कलेक्शन इथे होतं. अगदी 300 रुपये कुर्ता सेट, परत कॉर्ड सेट 500 रुपये आणि पूर्ण ड्रेस सेट 800 रुपये या रेंजमध्ये होतं. आणि चांगलं कलेक्शन होतं. ज्यांना घ्यायचं असेल ते खरंच असे दुकानं असतात तुळशीबागेमध्ये, खास करून रोड साईडला. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे काही ड्रेसची क्वालिटी असते बऱ्यापैकी छान. आय थिंक 500-600च्या रेंजमध्ये जे असतात त्यांची बऱ्यापैकी असते चांगली. चला आता माझी जी महत्त्वाची शॉपिंग होती ती झालेली आहे. माझ्या नंदेच्या आणि बहिणीच्या मुलीसाठी मला ड्रेस आणि जे काही साडी कलेक्शन घ्यायचं होतं ते घेतलं. आणि आता मी निघत आहे बाहेर जायला. बाहेर म्हणजे आता या रस्त्याने पुढे आपण आलो की चितळे बंधूंचा रोड येतो, बँक ऑफ महाराष्ट्र मेन रोड. आणि तिथे शौर्याचे पप्पा आणि शौर्य कार घेऊन येणार होते, तर मी तिथेच जात होते. तिथे जरा गर्दी थोडी तरी कमी आहे, पण मेन जी तुळशीबाग आहे तिथे प्रचंड गर्दी आहे. तर छोटे मोठे आयटम्स तुम्हाला हवे तर तुम्ही या रोड साईड म्हणजे दुकानं जी आहेत तिथून घेऊ शकता. पण ज्वेलरी वगैरे असं काही असेल तर तुळशीबागेमध्ये ते छान मिळून जातं. पण बाकी कपडे वगैरे डेकोरेशनचे आयटम्स असे रोड साईड दुकानं जे आहेत ना तिथे मिळून जातात बऱ्यापैकी चांगले रिजनेबल रेटमध्ये. आणि असते बऱ्यापैकी चांगली क्वालिटी. सो या दुकानाच्या शेजारीच मी उभे राहिले होते शौर्यच्या पप्पा आणि त्याची वाट बघण्यासाठी. नंतर मग मला एक समोर दुकान दिसलं, कॉटनच्या चादरी होत्या तिथे. म्हटलं चला आपल्याला जर असाही 15-20 मिनिटांचा टाईम घालवायचाच आहे तर आपण तिथे जाऊया, चांगल्या चादरी असतील तर विकत घेऊया. आणि मग मी तिथे गेले. तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की माझ्या घरी व्हाईट कलरच्याच बेडशीट असतात, म्हणून मी काकांना त्यांच्याकडे असलेलं सगळं व्हाईट कलेक्शन दाखवायला सांगत आहे. आणि इथे सुद्धा मी 2 व्हाईट कलरच्याच बेडशीट घेतल्या. आता गंमत अशी आहे या DJI Osmo Pocket 3 कॅमेऱ्याची की याला पकडलं कुठे आणि तो बघतोय कुठे ना त्याचं त्यालाच माहिती असतं. मला अजूनही त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे वस्तू दाखवताना अशी गडबड होते. पण खूप सुंदर चादरी होत्या, कॉटनच्या, प्युअर कॉटनच्या, रंग जाणार नाही. आणि विशेष करून त्यांनी मला 10% डिस्काउंटसुद्धा दिला दोन्ही चादरीमध्ये. सो मी ते चादर आणि पंचा विकत घेतला. आणि त्यानंतर माझी शॉपिंग संपली आणि मग शौर्याचे पप्पा आले आणि मग आम्ही निघालो. संध्याकाळचे 7-7:30 होत आले होते. धनत्रयोदशीची पूजा बाकी होती, दिवे सगळं बाकी होतं. आणि इतकी ट्रॅफिक होती. जितकं लवकर जाता येईल तितकं लवकर जाण्याचा प्रयत्न करत होतो, कारण खूप उशीर झालेला, खूप गर्दी होती. आणि असं सगळं होऊन जातं जेव्हा आपण शॉपिंग करायला जातो तुळशीबागेमध्ये. रात्रीचे 8-9 तर वाजूनच जातात. तरी आज धनत्रयोदशी आहे तर म्हटलं जरा लवकरात लवकर निघूया, पण कसलं काय. त्याचा माईक हे करायचं होतं ना, माईक पण आणायचं ना. माईक घरी आता किती वाजले? आम्हाला दिवे लावायचे पटापट घरी जाऊन. खूप उशीर झालेला आहे. तुळशीबागेमध्ये खूप गर्दी होती, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. रस्त्यावरती पण खूप गर्दी आहे. शौर्य आता झोपलाय. जसा रस्ता मोकळा झाला, आम्ही जितक्या लवकर मला घरी पोचता येईल तितक्या लवकर घरी आलो. घरी आल्यानंतर पटापट सगळं आवरलं आणि धनत्रयोदशीची पूजा मांडली आणि दर्शन घेतले देवीचे. आणि लक्ष्मीला माफीसुद्धा मागितली की काही चुकलं असेल तर माफ कर, इतक्या उशिराने पूजा केली. पण जितकं छान करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही तिघं पण खूप थकलेलो होतो. पूजा वगैरे झाल्यानंतर मग जरा आराम करून थोडंफार जेवण करून मग झोपलो. चला भेटूयात आता उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि हो, तुम्हाला मी एक प्रसंग शेअर करायचा राहिलेला आहे.
आणि तो मी उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. खूप महत्त्वाच्या विषयावरती मी बोलणार आहे. जे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबतही घडत असेल किंवा घडेल, त्यामुळे सतर्क राहण्यासाठी तो प्रसंग मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करणार आहे. म्हणून उद्याचा व्लॉग नक्की बघा. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.